मिळालेली आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी भाषणात सांगत होतो, के.पी. पाटलांना कधी कधी ते वाईट वाटायचं की के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच हसन मुश्रीफ हा जिल्ह्याचा नेता होऊ शकला. आज ए.वाय. पाटील आपल्यात नाहीत. आणि अनेक वेळा मी ही भावना व्यक्त केलेली होती, पण तो मेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही. मी काय प्रयत्न सोडणार नाही. के.पी. पाटलाचा किती विरोध असला, ए.वाय. पाटलाचं काही मत असलं तर अजितदादा पवार यांच्या समेत मी त्यांना सांगतो, दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे, एवढी विनंती मी दादांना या निमित्ताने करणार आहे. आता के.पी. पाटील माझ्यावर खवळून उठले असतील, परंतु मी काय ते आग्रह सोडणार नाही. कारण आणि मी परवा ए.वाय. पाटील जेव्हा भेटले मला, तेव्हा मी त्यांना सांगितलं, ए.वाय. तुझा स्वभाव चांगला नाही. जी माणसं आम्ही राधानगरी तालुक्यातली आम्ही परवा बिजली कारखान्या निमित्तानं आणलेली आहेत, त्यांच्यावर तू डूक धरणार, त्यांचा तू बदला घेणार, त्यांच्यावर चांगला वागणार नाहीस, या सगळ्या बोलून माझ्या भावना झालेल्या आहेत.